बामणडोंगरी संघाचे 12वे खेळाडू उपस्थित झालेत. चला तुर्भे टीम आपला 12वा खेळाडू येऊ द्या. आम्ही या तुर्भे संघाला विनंती करतो. मगाशीच आम्ही उल्लेख केला की ज्यांच्या नावाची स्पर्धा तुम्ही पाहताय त्यांचा राजकीय प्रवास फार प्रचंड लोकप्रिय राहिला. अगदी 1999 पासून ते 2024 पर्यंत अगदी 5 वेळा जे खासदार राहिलेत ते सन्माननीय आमचे दानवे साहेब, केंद्रीय रेल्वे मंत्री, कोळसा आणि खाण राज्यमंत्री म्हणून देखील साहेबांनी उत्तमरित्या कार्य निभावलंय. आणि 1990 ते 1995 मध्ये भोकरदनच्या आमदारी ते होते. आणि आज त्यांच्या नावाची ही दमदार स्पर्धा. साहेबांचा थोडक्यात आपण परिचय देतो. साहेबांचा जन्म 18 मार्च 1955 ला झाला, परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत एक दमदार कार्य साधलं. अगदी सरपंचापासून आमदार, त्या आमदारापासून खासदार आणि केंद्रीय मंत्रीपर्यंतचा हा प्रवास हा दमदार राहिलाय साहेबांचा. आणि आज त्यांच्याच तत्वांवरती चालणारे आज आमचे सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब, जे माजी कोकण माडा सभापती राज्यमंत्री दर्जा म्हणून ओळखले जात आहेत. सातत्यानं साहेबांचा देखील राजकीय प्रवास हा दमदार राहिला. भारतीय जनता पार्टीचे बरेचसे मान्यवर तुम्हाला या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतील. सर्वाधिक मोठा पक्ष भारतामधील म्हणून भारतीय जनता पार्टीला संबोधलं जातं. सबका साथ सबका विकास. आणि सातत्यानं आमचे कार्यतत्पर कार्यपुरुष या विभागामध्ये ज्यांचं कार्य राहिले दमदार ते महेश इंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय महेश शेठ पाटील, ज्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतो. चला या स्पर्धेला आपण सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा कार्यारंभी ज्याला वंदन करावं. काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वासही तुझीच माया, तुझे हात पाय. कधी घडवीसी पापे हातून तर कधी घडवीसी पुण्य, हा खेळसी खेळ सारा सारे अगम्य. तारू माझे पैल तिरी पार कराया, गणाधीशा भाळचंद्रा गजवक्रा गणराया. बुद्धीच्या दात्याला वंदन करून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आपण त्रिवार वंदन करूया. समोरच आपण पाहताय शिवसमर्थ स्मारक तुम्हाला पाहायला मिळते. समर्थ रामदास स्वामींनी महाराजांबद्दल फार चांगला उल्लेख केला. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा. तर राजांना आपण वंदन करत आहोत. सध्या आपण स्क्रीनवरती पाहताय माजी कोकण माडा सभापती, राज्यमंत्री दर्जा प्राप्त आमचे बाळासाहेब पाटील यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. एक लोकप्रिय व्यक्तिमत्व. साहेब अगदी नेहमीच प्रत्येकाशी प्रेमाने वागलेत आणि सातत्याने त्यांची ही ओळख राहिली. साधी राणी आणि उच्च विचारसरणीचे आमचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांना आपण पाहताय. त्यांच्या समेत आपण धुतुम गावचे धनाजी शेठ ठाकूर साहेब यांना पाहताय. उद्योग क्षेत्रामधील प्रचंड मोठे उद्योजक म्हणून त्यांना आपण ओळखतो. आणि नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा जेव्हा आयोजित केल्या जात आहेत तेव्हा प्रमुख मान्यवर म्हणून आम्ही धनाजी ठाकूर साहेबांना नेहमीच पाहत आलो. चला आपण सन्मानाकडे जाऊया. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सन्माननीय महेश इंटरप्राइजेसचे सर्व महेश शेठ पाटील साहेबांना मी विनंती करेल आणि त्यांच्या समेत सुदेश शेठ पाटील साहेब कोपरवली गावचे आमचे दमदार व्यक्तिमत्व यांना देखील विनंती असणार आहे की आपल्या पवित्र शुभ हस्ते माजी कोकण माडा सभापती, राज्यमंत्री दर्जा, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. मी सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेबांना विनंती करतो. मी विनंती करेल सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेबांना की आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. यावर साहेब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. गत वर्षी देखील साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं आणि सातत्याने आमच्या महेश शेठ पाटील यांच्यावरती साहेबांचं नितांत प्रेम पाहायला मिळतं. आणि त्याच प्रेमाखातीर आज उपस्थित असणारे आमचे दमदार व्यक्तिमत्व माजी कोकण माडा सभापती, राज्यमंत्री दर्जा बाळासाहेब पाटील साहेबांचा थोड्याच क्षणामध्ये आपण यथोचित सन्मान करणार आहोत. चला मी आयोजकांना विनंती करेल की आपण सन्मान करूया. सन्मान आपण अशा व्यक्तिमत्वाचा करतो ज्याने आयुष्यामध्ये नेहमी चढ उतार पाहिलेत, परंतु हे व्यक्तिमत्व कधी खचले नाहीयेत. शून्यातून ज्यांनी विश्व स्थापन केलं आणि आज आपण पाहताय माजी अगदी कोकण माडा सभापती, राज्यमंत्री दर्जा बाळासाहेब पाटील साहेबांचा विशेष सन्मान. एकदा जोरदार टाळ्या उद्या. एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्याठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, असे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांचा सन्मान A1 जोडीच्या माध्यमातून केला जातो. विशेष आम्ही आभार मानू साहेब आपण उपस्थित राहिल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात.
आणि आपल्या येण्याने आमचे आयोजक अगदी खुश झाले आणि हीच खासियत आहे साहेबांची आणि साहेबांचा इथे विशेष सन्मान केला जातो. धन्यवाद साहेबांचा आपण विशेष आभार मानूया. साहेबांना अगदी प्रतिमा देऊन आपण सन्मानित करणार आहोत. अगदी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन आपण साहेबांचा त्याच्यानंतर सन्मान करूया आपण. सन्माननीय धनाजी शेठ ठाकूर साहेब, दुतुम गावचे व्यक्तिमत्व, उद्योजक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं नाव आणि साहेबांचा आपण सन्मान करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभू श्रीकृष्णांची प्रतिमा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिन भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजामयम परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थनाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती संकट वाढलीत तेव्हा तेव्हा प्रभूने अवतार घेतलाय आणि त्या संकटांचा नाश केलाय आणि आज प्रभू श्रीकृष्णांची प्रतिमा आज आपण साहेबांना देतो. साहेब आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपलं देखील आम्ही विशेष आभार मानत आहोत. आमची A1 जोडी महेश शेठ पाटील, सुदेश शेठ साहेबांना देखील आपण पाहत आहे. तदनंतर आमचे सन्माननीय हनुमंतजी मोकल साहेब, प्रिन्स इंटरप्राइजेस सर्व नावाखाली गाव म्हटलं तर क्रिकेट तिथे प्रचंड लोकप्रिय आहे आणि त्याच गावचे आमचे हनुमंतजी मोकल साहेब यांच्या माध्यमातून सन्मान. आलेल्या पाहुण्यांचा आपण विशेष आभार मानूया. चला अंपायर थोडीशी घाई करावी लागेल कारण रात्रीचे आता 9:15 वाजलेत आणि पहिली मॅच अद्याप सुरू नाहीये. विनंती करतो आम्ही या स्पर्धेतून रजा घेत असताना सन्माननीय बालासाहेब पाटील साहेबांचा आम्ही विशेष आभार मानू. खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे आमचे महेश पाटील साहेबांवरती आणि या प्रेमा खातीर सन्माननीय बालासाहेब पाटील साहेबांचं आगमन पाहायला मिळालं. साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीनं आपलं विशेष आभार मानत आहोत. आणि पहा आयोजकांकडून ही सूचना खेळाडूंना आम्ही देतो. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू दिला जाईल जो रिव्ह्यू तुम्हाला बिमर आणि व्हाईट बॉल साठी घेता येणार आहे. 4 कॅमेरे आहेत. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करत आहोत. पाहुण्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांचा सन्मान देखील आपण करू परंतु चला सध्या घाई करावी लागणार आहे क्रीडांगणामध्ये कारण जर आज एवढा वेळ वाढलाय त्यामुळे आपल्याला मी विनंती करतो 7 मॅच आज पूर्ण करायच्यात. सुरुवातीचे सामने 5 षटकांचे राहतील आणि त्याच्यानंतर होणारे पुढचे सामने आपण ओव्हरमध्ये जरूर कपात करू. कदाचित 5 ओव्हर खेळल्यानंतर पुढचे सामने 3 ओव्हरचे राहतील. सन्माननीय मधुशेठ पाटील साहेब यांना देखील आपण मंचावरती पाहत्या. मी मधुशेठ पाटील साहेबांना विनंती करतो की बाबा आपण आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. सामाजिक कार्यकर्ते म्हणून साहेबांची ओळख आहे. मी महेश शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते सन्माननीय मधुशेठ पाटील साहेबांना आपण सन्मानित करावं. पाहू शकता आमच्या सारे बॉडीगार्ड तयार आहेत. क्या बात आहे. या ठिकाणी विचार केला तर या स्पर्धेची नेहमीच एक वेगळी दहशत पाहायला मिळते. मग महेश शेठ पाटील म्हटल्यानंतर नेहमीच काहीतरी नवीन करताना पाहायला मिळालेत. क्रिकेटचं आयोजन महेश शेठ पाटील यांनी दमदार साकारलं. मॅच कडे जाऊया. प्रारंभ आणि करूया शुभारंभ. पहिली रात्र पहिला बॉल पहिलाच बॉल तर कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट बॉलला धाडले सीमारेषेच्या पलीकडे भूषण पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. गणपती बाप्पा क्या बात है. मंथन पहिली स्टार्ट इथं टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे. पहिलाच बॉल स्पर्धेचा आणि पहिलाच बॉल वरती कोहिनूर ऑफ नवी मुंबई. भूषणचा वार दुसऱ्या बॉल वरती फटका फसलाय आणि दुसऱ्या बॉल वरती या मॅच मधली गोल्डन विकेट भूषण पाटीलला मैदानातून बाहेर पाठवलाय. पहिला धक्का.
सध्या ज्यांचं आगमन आपण मंचावरती पाहताय ते सन्माननीय योगेश म्हात्रे साहेब, भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र राज्य रायगड उपाध्यक्ष यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि थोड्याच काही क्षणामध्ये साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला मी विनंती करतो योगेशजी म्हात्रे साहेबांना, जे भारतीय जनता पार्टीचे संयुक्त ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र राज्य रायगड उपाध्यक्ष म्हणून संबोधले जातात आणि दमदार कार्य त्यांचं देखील राहिलं. ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये संयुक्त ट्रान्सपोर्टचे सर्व आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. क्या बात आहे, यॉर्कर टाकला. 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती सध्या 4 धावा 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत. आदित्य पाटीलची गोलंदाजी आपण पाहता. रायगड ठाण्यामध्ये ज्या संघाचं स्थान प्रचंड मोठे आहे आणि तो संघ सध्या खेळतोय. हो, स्विंग अँड मिस, बाहेर वळवला, बाहेर काढला बॉलला, ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, अंपायरचा इशारा आला व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. सध्या धावफलकावरती रन्स पाहायला मिळतात, त्या अर्थातच 5 धावा. पहिलं षटक सुरू आहे आणि अगदी कंजूस गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा आदित्य पाटील बॉलिंग करतो. नेहमीच आपल्या प्रभावशाली कामगिरीनं त्यानं दबाव टाकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. भूषणला बाद केला आणि आता नवीन खेळाडू सध्या आपण पाहताय राहुल आणि त्याच्या सोबतीला नमित पाटील. ओ, कोलाट टाकला. आपल्या आगरी भाषेत संदीप पाटील सर म्हणतात की बुंद्यात बॉल टाकतो बॉलर. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पाहायला मिळेल. हीच तर खासियत आहे आदित्य पाटीलची. परफेक्ट यॉर्कर, नो चान्स बॅट्समन, बुंद्यातच टाकलाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल, ही खासियत आहे आदित्य पाटीलची. आणि जो उल्लेख आपण केला, एक दमदार गोलंदाज, दबाव वाढवलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक जे पॉवर प्ले बॅटिंगसाठी ओळखलं जातं, परंतु सध्या तरी चर्चा आहे आदित्य पाटीलची. रायगड टेनिस क्रिकेटमधील दिग्गज संघ आणि दिग्गज खेळाडू सध्या खेळतात. एकीकडे तुर्भे संघ, नवी मुंबईचा एक दमदार संघ, आणि त्यांच्या विरोधात आज आपण पाहू शकता इथे देखील जोरदार चेंडू रिलीज केल्या. प्रचंड गती बॉलवरती पाहायला मिळाली. पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. बॉलवरती कदाचित बॅट कट, त्यामुळे पंचांचा इशारा पोहोचला नाहीये. एक सिंगल आणि एका धावेनं स्कोर पुढे जाईल. सध्या स्कोरबोर्डवरती 6 धावा. 5 चेंडूंचा खेळ संपला आणि मागील 5 बॉलमध्ये रन्स काढल्यात 6 धावा. आमचे प्रिन्स पाटील असतील, राज पाटील, महेश पाटील यांचे लाडके सुपुत्र, आणि त्यांचं देखील योगदान तेवढंच महत्वाचं आहे. जशी जशी स्पर्धा वाढेल तसा तसा आपण उल्लेख जरूर करू. स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी बसून फटका खेळायचा होता परंतु ते जमलं नाहीये. बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ एंटरटेनमेंट राहिलाय. पहिल्याच बॉलवरती कोइनरोप नवी मुंबई भूषण पाटीलने चौकार ठोकला, परंतु त्याच्यानंतर विकेट आली आणि तदनंतर दबाव वाढला तो अर्थातच तुर्भे संघावरती. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपलाय आणि 6 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. 1 बाद 6 धावा. धन्यवाद संयमजी. एक सत्कार मूर्ती सन्मान्य संतोष लोहार सर, भाजपा शहर अध्यक्ष खोपोली, त्यांच्या सत्कार मूर्ती म्हणून सन्मान्य आदरणीय श्री संतोष लोहार सर. महेश इंटरप्राइजेस आयोजित रजनी क्रिकेट सामना, सन्मान्य आदरणीय श्री संतोष लोहार सर, शहर अध्यक्ष खोपोली, भारतीय जनता पार्टी. शाल, पुष्पगुच्छ, सुंदरसा सत्कार समारोह सन्मान्य आदरणीय संतोष लोहार सर. संयम. पहिल्या षटकाचा खेळ दमदार राहिला आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन्स काढल्यात त्या फक्त आणि फक्त 6 धावा. सध्या स्क्रीनवरती महेश पाटील यांना आपण पाहता आलेल्या पाहुण्यांचा ते सन्मान करतायत. अतिथी देवो भव ही परंपरा महाराष्ट्राची आणि या संस्कृतीचं जतन, संस्कृतीचा वारसा आमचे आयोजक जोपासतायत. सर्वांचा आम्ही विशेष आभार मानू. जाऊया बॅक टू क्रिकेट. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला ओमकार नाईकला आपण पाहता ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, स्विच इट, बॉल निघालाय गॅप मधून, धन 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 करत सीमा पार. दुसरा चौकार. सन्मान्य आदरणीय भेलपाड़ा के भूमिपुत्र सन्मान्य श्री प्रकाश सेठ कड़ू जी, जिनका हम तहे दिल से सत्कार सम्मान करने के लिए आमंत्रण करेंगे. आइए सर. या साहेब. सन्मान्य आदरणीय श्री प्रकाश सेठ कड़ू सर, बेलपाड़ा के सुपुत्र.
सन्माननीय धनाजी शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल रोख रक्कम 25,000 रुपयाचं आर्थिक योगदान. क्या बात आहे, जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं विशेष आभार मानूया. तब्बल 25,000 रुपये या स्पर्धेसाठी योगदान ज्यांनी दिलं ते सन्माननीय धनाजी शेठ ठाकूर साहेब यांचा आम्ही विशेष आभार मानतो. बॉलिंग ट्रॅकपती सन्मान्य आदरणीय श्री प्रकाश कडू सर, बेलपाड़ा के एक गणमान्य व्यक्ति, सन्मान्य आदरणीय प्रकाश कडू सर, या आपला सत्कार. इथे बॉल लाईन चेक करत असताना पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन्स. पण प्रेक्षकांची गर्दी वाढताना पाहायला मिळते. भाजपा युवा नेता संतोष म्हात्रे साहेब, आपला हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आपला सत्कार भाजप अध्यक्ष बेलपाड़ा युवा नेता संतोषजी म्हात्रे साहेब, आपला सत्कार समारोह महेश इंटरप्राइजेस आयोजित रजनी क्रिकेट सामना याच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. कॅचची संधी होती, तेजस यांना आपण पाहता आणि हा कॅच ड्रॉप झाला असंच म्हणूया. एका धावेनं स्कोर पुढे जाईल आणि धावफलकावरती सध्या धावा पाहायला मिळाल्या तर अर्थातच 12 धावा. संकेत ठाकूर भेंडकलचे आहेत, ज्यांच्या वतीनं पारितोषिक लावण्यात आलं ओमकारला. 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्या तर तब्बल 1,500 रुपये हे कॅश प्राइज ओमकारला मिळेल. आता 3च बॉल या ओव्हरमध्ये राहिलेत. 5 ओव्हर आणि कदाचित 5 गोलंदाजांचा वापर या स्पर्धेमध्ये. चला 4 गोलंदाजांचा वापर केला जाईल. यावेळीचा बॉल आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ओमकार यांची पाहायला मिळते. सध्या दुसरं षटक सुरू आहे आणि धावांचा प्रश्न पडल्या, धावा तुम्हाला काढावा लागणार आहेत. 12ला 1 विकेट पडली. सुंदरसं क्रीडांगण, दास्तान फाट्याच्या पलीकडे असणारे मैदान आपण पाहतो. राजा शिवछत्रपती शिवाजी स्मारकाच्या मागे हे क्रीडांगण चांगलं पाहायला मिळालं. इथे फटका चांगला, बॉल निघाला लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेनं. इट्स आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा, 6 षटकार. स्टेजवर उपस्थित सन्मान्य आदरणीय चंद्रकांत ठाकूर सर, त्यांचे सत्कार सन्मान्य आदरणीय महेशजी पाटील यांच्याकडून या साहेब. सन्मान्य आदरणीय श्री चंद्रकांत ठाकूर साहेब. चला पुढच्या बॉलवरती विकेटची संधी, पकडलाय कॅच. आणखीन एक धक्का लागेल तुर्बे संघाला. फलंदाज बाद. चंद्रकांत ठाकूर जी समाजसेवक, सन्मान्य आदरणीय श्री भारत घरत बूथ अध्यक्ष सेवा या साहेब. सन्मान्य आदरणीय श्री भारत घरत सर, सत्कार मूर्ती सन्मान्य आदरणीय श्री भारत घरत जी. महेश इंटरप्राइजेस आयोजित रजनी क्रिकेट सामना सन्मान्य आदरणीय श्री भारत घरत जी सेवा. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा कारण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सध्या पंडितजी करतायत. इथे बॉल पडल्यानंतर बाहेर वळवला, ही खासियत आहे. चला आमचे जर लाईट्स वाले असतील तर कृपया आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. कारण जी लाईट्स आहेत अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पूर्णपणे पडली, त्यामुळे बॉल कुठे पडतो कुठे जातो हे दिसतच नाहीये. तसेच सन्मान्य आदरणीय श्री रमेश म्हात्रे साहेब, आपला सत्कार मूर्ती म्हणून या साहेब. सन्मान्य आदरणीय श्री धनुधर पाटील साहेब या सत्कार मूर्ती. आज पहिला रजनी आणि पहिला रजनीमध्ये आपला उपस्थिती महत्वपूर्ण या व्यासपीठावर. सन्मान्य आदरणीय श्री धनंजय पाटील साहेब संयम. जसा वेळ मिळेल तसा आपण पाहुण्यांचा सन्मान करू.
कारण मॅच देखील फार महत्वाची आहे. सध्या आपण ए पोल मधील आणि टेनिस क्रिकेट मधील मंथन दोन ताकदवर संघ पाहतो. त्यामुळे मॅच ची एकाग्रता साधणं फार गरजेचं आहे. जे सध्या प्रेक्षक साईप्रीतच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात. यावेळीचा बॉल लॉफ केला, बॉलला निघाला, बॉल लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेनं. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. भूतकाळाच्या छाताडावरती वार करून हिंदुस्थानाचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या राजा शिवाजी महाराजांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. दबाव वाढला होता, त्याच्यानंतर आलाय मोठा षटकार. चला बॉलची मागणी करतायत अंपायर्स, बॉल द्या. आणि पुढचे दोन्ही संघ टॉस साठी संपर्क साधा. कारण प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टीमला आमंत्रित करू टॉस साठी. आणि दुसरी मॅच असणाऱ्या अद्वैत 11 केसीसी अंबापाडा आणि त्यांना फाईट करेल अर्थातच बोनकोडे संघ. टेनिस क्रिकेटमधील नामांकित खेळाडू आज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर आर्यन 11 भादवड, वरद विनायक वडवली बी, भूमी 11 मांडा, साक्षी 11 पेठ असं संपूर्ण लॉट्स आजच्या पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. 15 सायकल घेऊन ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. तब्बल 15 सायकल. आणि एवढंच नव्हे तर मालिकावीरला देखील आपण 2 व्हीलर अर्थात स्कूटी मॅक्स्ट्रॉन कंपनीची देतो. आणि विविध पारितोषिक तब्बल 1.5 लाख रुपये कॅश प्राइज असणारी ही स्पर्धा. केसीसी अंबापाडा टीमचं देखील आगमन. सन्माननीय अमरजी पाटील साहेब उद्योजक यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. अमरजी पाटील यावा आपण आपला आम्ही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून घेणार आहोत. आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय अमरजी साहेबांना आपण सन्मानित करावं. या स्पर्धेमध्ये आपण पंकज शेठ पाटील यांना देखील पाहा द्या. एक दमदार व्यक्तिमत्व आणि सातत्याने या विभागामध्ये राजकीय वारसा ज्यांनी जोपासला त्याच्याबरोबर क्रिकेटची प्रचंड आवड ही नेहमीच त्यांना पाहायला मिळते. आणि होणाऱ्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मग बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचं योगदान पाहायला मिळालं. पुढचा बॉल वाईड आला, एक्स्ट्रा रन, एका धावेनं स्कोर पुढे जाईल. सध्या 25 धावा धाव फलकावरती लागल्या, 25 रन्स. पहिली मॅच, पहिली रात्र स्पर्धेची. आणि जसा जसा वेळ वाढेल तसे तशी प्रेक्षकांची गर्दी देखील हे वाढताना पाहायला मिळणार आहे. थोडंसं गावापासून पलीकडे क्रीडांगण आहे, परंतु क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. पुढचा बॉल आदित्यचा मागे जाऊन मागेच मारलाय, बॉल निघाला फाईन लेगला. ओ दर्जेदार फिल्डिंग. एक सिंगल ओमकारला आपण पाहू शकताय. थ्रो अंडरम थ्रो असे थ्रो आपण लहान मुलांकडून पाहतो जे अंडरम क्रिकेट खेळत असतात. थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला मिळालेत ओमकार, त्यामुळे कदाचित हा थ्रो त्यांनी खालूनच केला. रन्स मिळतात या बॉलवरती टोटल 2 धावा. मान्य श्री शिवसेन म्हात्रे साहेब, आपला विनंती की आपला सत्कार होणार आहेत. आपण या सत्कार मूर्ती म्हणून शिवसेन म्हात्रे सन्मान्य आदरणीय सत्कार मूर्ती शिवसेन म्हात्रेजी. दोन पूर्णांक 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना धावफलकावरती तुर्भे संघाच्या धावा पाहायला मिळाल्यात. तर अर्थातच 2 बाद 27 धावा. तिसरं षटक आहे आणि 5 ओव्हरमध्ये 4 गोलंदाज, त्यामुळे एका मुख्य गोलंदाजाला 2 षटकं ही टाकावी लागतात. आणि सध्या आदित्य पाटील ती जिम्मेदारी साकारतो. बऱ्याच वेळेला बामणडोंगरी संघासाठी सातत्यानं त्यानं 2-2 ओव्हरचा स्पेल केला. मग रायगड विपक्ष ठाणा या स्पर्धा देखील त्यानं गाजवल्यात. अखाती राज्यांमध्ये जाऊन बामणडोंगरीचा डंका वाजवणारा गोलंदाज. यावेळीचा बॉल लाईन चेक केली अंपायर्सनं, पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, 28 धावा. याच गावचा एक आणखीन एक खेळाडू आपण ISPL मध्ये खेळताना पाहिला, आर्यन नाईकला. प्राऊड ऑफ बामणडोंगरी, प्राऊड ऑफ रायगड असंच म्हणूया. कारण सध्या क्रिकेटची सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून ज्या ISPL ला आपण ओळखतो. आणि याच टीम मधला आर्यन नाईक ती स्पर्धा खेळताना पाहायला मिळाला. आदित्य पाटीलचं षटक नेहमीच कामगिरी त्याची दमदार असते. आणि सध्या पहिलं षटक, यॉर्कर बॉल मागे मारण्याचा प्रयत्न, पण तो पंचांचा इशारा आलाय. फलंदाज क्लीन बोल्ड. तसेच सन्मान्य
निशान ठाकूर साहेब, सत्कार मूर्ती निशान ठाकूर सर जी या आपला सत्कार छोटासा स्नान मूर्ती म्हणून महेश इंटरप्राइजेस रजनी क्रिकेट स्पर्धा वतीने सन्मान्य आदरणीय श्री निशान ठाकूर सर. संयम. तिसरा धक्का लागलाय, आणखीन एक खेळाडू बाद झालाय. अर्थातच तुर्भे संघाचा 28 ला 3 विकेट. आदित्यनं अगदी नाकी नवूच आणलेत फलंदाजांच्या असंच म्हणूया, कारण मुख्य 2 खेळाडूंना त्यानं बाद केलं. पहिल्या अगोदर आपण राहुलला पाहिला आणि त्याच्या अगोदर जर विचार केला तर भूषणला बाद करण्यामध्ये त्यानं यश संपादित केलं होतं. शेवटचा बॉल आहे ओव्हर क्रमांक 3, अवघ्या 28 धावा. काही इथे मोठ्या फटक्याने निरोप देतील आदित्य पाटीलच्या ओव्हरला. शेवटचा बॉल स्विच हिट केलाय, रिव्हर्स स्वीपचा दणका दिलाय, फटका दूर गेला नाहीये, उंच गेला होता. एक सिंगल आणि फक्त एकच मिळेल. 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॉलिंग करत असताना प्रिन्स एंटरप्राइजेस 11, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमने धावा खर्च केल्यात. 18 बॉल मध्ये अवघ्या 29 धावा. सन्माननीय श्री महेंद्र म्हात्रे साहेब, सत्कार मूर्ती म्हणून या साहेब. सन्माननीय आदरणीय महेंद्र म्हात्रे साहेब, सत्कार मूर्ती महेश इंटरप्राइजेस आयोजित रजनी क्रिकेट स्पर्धा याच्या वतीने सन्माननीय आदरणीय श्री महेंद्र म्हात्रे साहेब. पहला मुकाबला इस समय चलता हुआ बिल्कुल एक रोचकता भरा होगी अंतिम क्षणों तक बामन डोगरी और तुर्भे के बीच. बीच बीच में हमें सत्कार मूर्ति का सत्कार करने की मौका मिलते हुए इसमें सेकंड बल्ले के ऊपर इस तरह से लेकर हवा पे गई है, खिलाड़ी नीचे बिल्कुल ही कैच करेंगे, विकेट आएगा. सही है. सध्या आपण पाहुण्यांचा सन्मान पाहत आहे आणि त्याच्या अगोदर विकेट देखील मिळाली. आणखीन एक खेळाडू बाद झालेत. जवळजवळ 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत 29 या धावसंख्येवरती. हव्या तितक्या रन्स बनवू शकले नाहीयेत, पण अद्याप 11 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. येणाऱ्या 11 बॉल मध्ये जरी इथून 22-24 रन्स आणखीन काढल्या तर मजा येईल या मॅचला. आणि तेवढ्या धावांची गरज देखील पाहू शकता आमचे आयोजक महेश शेठ पाटील. आणि जेव्हा जेव्हा महेश शेठ पाटील हे नाव आम्ही उल्लेख करतो तेव्हा तेव्हा प्रिन्स एंटरप्राइजेस आमचे हनुमंतजी मोकल साहेब जे नाभाखाडीचे आहेत, सन्माननीय महेशजी पाटील यांचं आगमन पाहायला मिळते. आणि महेशजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारावा. सन्माननीय महेश साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याकडे बारकाईने लक्ष आमचे पंकजजी पाटील देत आहेत. त्यांना ठाऊक आहे ही स्पर्धा आपली आणि येणारा प्रत्येक पाहुणा आज देवासमान आणि पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. गोलंदाज तयार, पुढचा बॉल. यावेळीचा बॉल स्ट्रोक चांगल्या, क्षेत्ररक्षक मागे तैनात, रन्स मिळेल. एक सिंगल. एका धावेने स्कोर पुढे जाताना पाहायला मिळतो. अवघ्या 30 धावा. 4 बाद 30. स्वयं हमने बात किया था तेजस ने कहा था कि 50 के अंदर हम स्कोर को रखना चाहेंगे और बिल्कुल उस तरह दिशा में बढ़ता हुआ इस समय. हीच तर खासियत आहे बामणडोंगरी टीमची आणि गोलंदाजी त्यांची नेहमीच ताकद राहिली. आज चांगल्या गतीनं बॉलिंग करतायत. किती चांगली बेदगता, पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट, बाहेर निघाला बॉल आणि हाच दबदबा या टीमनं कायम राखल्या. बऱ्याचशा संघांना पराभवाची धूळ चारली आणि म्हणूनच डेंजर ऑफ टीम म्हणून ज्या टीमचा आपण उल्लेख करतो तो सध्या बामणडोंगरी संघ मैदानाच्या आतमध्ये. अनेक डॉट बॉल आलेत त्यामुळे रन्सची गती थोडीशी मंदावली. आता पुढचा बॉल. यावेळीचा बॉल शॉर्ट पिच होता, गती कमी पाहायला मिळाली बॉलची आणि बॉलला भिरकावलाय, बॉल निघालाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चान्स दिला बॅट्समनला. टप्पा बॉल आणि टप्प्यावरती कार्यक्रम साधत असताना थेट धनाजी शेठ ठाकूर साहेबांच्या बॅनर वरती जाऊन बॉल आदळला. रन्स मिळाला 4. 34. 34 धावा. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग. जीत को तो विकेट किपर कडून बॉल निघाला. इथे फायदा मिळेल टीम तुर्भेला. एक सिंगल आपण ऍड करूया. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सध्या स्कोरबोर्ड वरती 35. 35 धावा. जीत कोचचं षटक. जीत देखील आपल्या जलद गतीसाठी ते ओळखले जात आहेत. बामणडोंगरीचा विचार केला तर त्यांच्या टीम मध्ये बरेचसे फास्टरच गोलंदाज राहिलेत. पहिल्यांदा आपण आदित्यचं षटक पाहिलं.
फास्टर अँड टर्न करत असताना इथे देखील वेगवान बॉल, रन्स मिळणार नाही. डॉट बॉल, 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना तुर्बे टीमच्या धावा लागल्यात. त्या 4 षटकांच्या अखेरीस 4 बाद 35 धावा. सन्माननीय जयेश जोशी साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. त्यांना देखील आम्ही विनंती करतो. सन्माननीय आमचे प्रमुख मान्यवर जयेशजी जोशी साहेब यावा आपण, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय जयेश जोशी यांना आपण सन्मानित करत आहोत. आणि त्यांच्या समेत गिरी साहेब यांचं देखील आगमन आहे. सन्माननीय गिरी साहेब यांना देखील आपण सन्मानित करूया. महेश एंटरप्राइजेस आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2026 चे पर्व आपण पाहतो. आणि या स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील 2 ताकदवार संघामध्ये रंगलेला हा कमालीचा सामना. बॅटच्या मधोमध शेवटचं षटक आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये हाणामारी व्हायला हवी. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमा पार, मिळाल्या जातील 6 धावा. सम्मान्य जोशी सर और साथ ही सम्मान्य गिरी सर, इनका स्वागत होते हुए इस समय सम्मानित करते हुए महेश इंटरप्राइजेस के द्वारा इस रजनी क्रिकेट के एक बेहतरीन मुहूर्त है इस समय. आज पहला रजनी और पहला रजनी में आए हुए सभी अतिथि का तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हुए संयम जी अतिथि देवो भव. पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्या आणि हा बॉल वाईड, थोडासा उशिरानं अंपायरचा डिसिजन पोहोचला, परंतु इथे रिफर मागणी करतात. चर्चा पाहायला मिळाली की रिव्ह्यूची मागणी केली. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. चला टीव्ही अंपायर्स तिसरे पंच आपण संदीपजी पाटील सर यांना आपण पाहताय, जे सध्या वाईड साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. ऑनफिल्ड डिसिजन वाईड मिळाला, त्याच्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली. चेक केलं जाईल स्क्रीनवरती आणि योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चला पुढची मॅच टॉस साठी संपर्क साधा. केसीसी अंबापाडा टीमचे कॅप्टन आपण त्वरित यावं आणि त्यांच्या विरोधात आज आपण खेळताना बोनकोडे संघाला पाहतो. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. चला रिव्ह्यू गमावलाय बामण डोंगरी संघानं, तुम्हाला आता रिव्ह्यू मिळणार नाही. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा टीमचे खेळाडू दाखल आहेत. कॅप्टन यावरती थांबू नका खाली आपण. आणि बोनकोडे टीम तुम्हाला आम्ही विनंती करतो टॉस साठी संपर्क साधा. क्रॅकिंग स्ट्रोक, गोळीच्या वेगाने निघाला बॉल. बॉल जाईल दन 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 करत सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतात या बॉलवरती 4. या जिन्नेस मोकल आपला सन्मान. जिन्नेस मोकल व्हिडिओ शूटिंग करत आहात मोबाईल से, और बिल्कुल ही बिल्कुल ही एक बेहतरीन बल्लेबाज, अपने जमाने के खास बल्लेबाजी उनके लिए मंगेश मोकल जी उनकी सुपुत्र है. और इस समय अगर देखा जाए तो हनुमान मोकल की पुतनिया है. तो बिल्कुल ही एक बेहतरीन यहाँ पे काम करते हुए जिन्नेस मोकल, उनका इस समय सत्कार सम्मान होता हुआ. चलते हैं संयम के पास. मागच्या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि हे षटक मंथन 3 बॉल मध्ये 13 निघाल्यात. पाहू शकता भांडुद असं षटक आहे. लेजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू आहेत. प्रदीर्घ क्रिकेट ज्यांनी खेळलंय आणि सध्या त्यांच्या बॉलिंगची परीक्षा सुरू आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, विकेट मिळाली आहे. अर्धा संघ गारद केलाय. 5वा धक्का लागलाय तुर्बे संघाला. 48 वरती 5 खेळाडू बाद. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊ. बोनकोडे आणि त्यांच्या विरोधात अद्वैत 11 केसीसी अंबापाडा अशी मॅच पाहायला मिळणाऱ्या क्रिकेटमधील 2 मुख्य संघ म्हणून ज्यांना आपण संबोधतो. सन्माननीय प्रीतम नरेश पाटील यांचं देखील आगमन पाहायला मिळते. आम्ही प्रीतमजी नरेश पाटील साहेबांचा सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून.
मी महेश शेठ पाटील महेश एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय महेश शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा सन्मान करावा. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहताय महेश शेठ पाटील असतील, हनुमान मोकळ साहेब आहेत जे प्रिन्स एंटरप्राइजेसचे सर्व त्यांच्या समेत आपण पाहताय उद्योजक सुदेश शेठ पाटील यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. प्रचंड मेहनत आहे स्पर्धेमध्ये, साऱ्यांचंच आपण विशेष कौतुक करूया. लेफ्टीच्या विरोधात लेफ्टी दाखल केलं, डावकुऱ्या त्याचे बाहुबली बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. रन्स मिळेल एक सिंगल, एका धावेनं स्कोर पुढे जाईल 49 रन्स. शेवटचा एक बॉल शिल्लक राहिला. सध्या धाव फलकावरती 49 धावा. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. 49 ला 5 विकेट पडल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस घेणार आहोत. शेवटचा बॉल स्विंग अँड मिस, बाहेर चालला बॉल. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. धाव फलकावरती फायनली 50 धावा तुर्भे संघाच्या स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 50 वरती 5. पण प्रतीक्षा करतायत एखादा षटकार आला तर एक चॅलेंज ठरू शकेल बामणडोंगरी टीमच्या विरोधात देखील. बॅट चेंज, फ्लाय झाला बॉल, विकेट किपरच्या डोक्यावरून डायरेक्ट हिट. विकेट क्रमांक 6. शेवटच्या बॉल वरती खेळाडू धावबाद. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना तुर्भे संघाच्या धाबा पाहायला मिळाल्यात. 6 बाद 50 धाबा आणि हा सामना जिंकण्यासाठी प्रिन्स एंटरप्राइजेस जीवदानी क्रिकेट क्लब बामणडोंगरी संघाला 30 बॉल मध्ये 51 ची आवश्यकता. बनकोडे टीम आणि त्यांच्या विरोधात केसीसी अंबापाडा. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन पंकजी पाटील. सन्माननीय आमचे पंकजी पाटील देखील जोडले गेलेत, ज्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. फार महत्वाची मॅच आणि दोन्ही तेवढ्याच ताकदीचे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेबांची स्पर्धा. सध्या आपण टॉस पाहताय. टेल काटा मागितला अंबापाडानं आणि टेलच पडला. किस्से अंबापाडा संघ आपण टॉस जिंकला. सर्वप्रथम निर्णय काय घ्याल? सर्वप्रथम आम्ही निर्णय क्षेत्ररक्षण करू. आणि एकंदरीत बऱ्याच वेळा यावरच आपण सातत्यानं उरण विभागामध्ये पनवेल विभागामध्ये खेळता. मुंबईचं क्रिकेट प्रसिद्ध आहे. आज इथे आल्यानंतर काय म्हणाल आयोजनाबद्दल? आयोजन कसं वाटतंय? तब्बल 15 सायकल आहेत, स्कूटी आहे, काय म्हणाल? आयोजन तर खूपच छान आहे आणि ग्राउंडची म्हणजे पूर्ण ग्राउंड एकदम क्लिअर आहे. तर या ग्राउंडवर खेळायला खूपच मजा येणार आहे आणि आयोजकांचं भरपूर मतलब मनापासून आभार व्यक्त करतो ते आम्हाला संधी दिली. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. ज्यांनी टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय. बुनकोडे टीमचे कॅप्टन आहेत, ते देखील नाईट साठी स्पेशल अगदी ओळखले जात आहेत. बुनकोडे टीम टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि जर तुम्ही तो जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही बॅटिंगच करणार होतो. तुम्हाला जे हवं होतं तेच मिळाल्या, त्यामुळे तुम्हाला देखील आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये सेकंड मॅच ए पोल मधून जिथे केसीसी अंबापाडाने जिंकलाय टॉस आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा घेतला निर्णय. थँक्यू, धन्यवाद संयमजी. सन्मान्य आदरणीय श्री प्रकाश कडू सर, आपला सन्मान होणार आहे. सन्मान्य आदरणीय श्री प्रकाश कडूजी या सर व्यासपीठावर उपस्थिती. सन्मान्य प्रकाश कडू सरजी, सत्कार मूर्ती, सन्मान मूर्ती, महेश एंटरप्राइजेस आयोजन. सन्माननीय धनुर्धर गजानन पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेला रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक योगदान मिळालंय. त्याबद्दल आम्ही धनुर्धर साहेबांचा विशेष आभार मानतो, जे आपण सातत्यानं प्रेम दाखवतो या स्पर्धेवरती. सध्या स्क्रीनवरती आपण सन्मान पाहताय. प्रकाश कडू साहेबांचा सन्मान, समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि प्रकाशजी कडू साहेबांचा सन्मान महेश एंटरप्राइजेसचे सर्व या स्पर्धेचे जनक सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. धन्यवाद प्रकाशजी कडू साहेब, आपण देखील उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले विशेष आभार मानतो. सन्माननीय ज्ञानेश्वर पांडुरंग ठाकूर साहेब यांच्या वतीने देखील केंद्रीय चषकासाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आम्हाला लाभलंय. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी आभार मानत आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या तुर्भे टीम, वेळ नाहीये. बामणडोंगरी टीमचे खेळाडू देखील दाखल व्हा आणि जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूया आवाज पंडितजी सरांचा. धन्यवाद संयम घरत, महाराष्ट्र का मातृभाषा का सुमधुर बानी. और आप तमाम क्रिकेट प्रेमियों का फिर से संतोष पंडित जी का नमस्कार. चलते हैं इस रजनी में, इस रात्रि में पहले मुकाबले की दूसरे इनिंग्स की तरफ, उत्तरार्ध की तरफ. जीतने का लक्ष्य 51 रनों का. जितना रन बनाने की कोशिश की गई थी, कोशिशें पूरी हुई है यहाँ पर.
तेजस ने बताए थे बामन के कप्तान के 50 तक रोकने की कोशिश करेंगे और पूरे 50 रन बने हैं यहाँ तुर्बे की तरफ से। जीतने का लक्ष्य यहाँ पर दी गई है। अब देखना होगा तेजस एंड पार्टी यानी कि वामन डोगरी बिल्कुल ही एक लाजवाब बल्लेबाजी करेंगे या किस तरह की जीत हासिल होगी। पहला मुकाबला इस समय दोनों ही संघ के 12वां खिलाड़ी इस समय उपस्थित हमारे साथ। तारीफ करनी होगी महेश पाटिल, सुदेश पाटिल, पंकज पाटिल, हनुमान मोकल, इन सभी का जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए बहुत ही जोर शोर लगाए थे। और एक बार सन्माननीय प्रीतम संतोष म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळते आणि त्यांना देखील आम्ही विनंती करतो. सन्माननीय मयूरजी कडू यांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मयूरजी यावं आपण आणि त्यांच्या समेत प्रतीक ठाकूर यांचं देखील आगमन पाहायला मिळते, ज्यांनी चांगली या स्पर्धेमध्ये मदत देखील केली. चांगलं ग्राउंड बनवण्यामध्ये हातभार उचलल्या त्याबद्दल त्यांचा आम्ही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आमचे दोन्ही युवा खेळाडू आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. दूसरे इनिंग की पहली गेंद फेंकने की तैयारी करते इस समय गेंदबाज अभी दोनों ही सलामी जोड़ी इस समय बावन डोगरी की तरफ से अगर देखा जाए तो बावन डोगरी के लिए इस समय अगर देखा जाए तो जीतने का लक्ष्य 51 रनों का और बिल्कुल ही एक लो सकता भरा मुकाबले की तरफ बढ़ता हुआ। पहली ओवर पावर प्ले रहेंगे, दूसरा ओवर पावर प्ले रहेंगे। 5 गेंदबाजों से आपको गेंदबाजी करवानी है और ये बहुत बड़ी बात होती है कि आपको 5 अच्छे गेंदबाज रखने होते हैं। चार गेंदबाज तो बिल्कुल ही 4 गेंदबाजों से एक गेंदबाज ऐसे रहेंगे जो 2 ओवर फेंक सकते हैं। सन्माननीय अमर वासुदेवजी पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक योगदान. धन्यवाद. पहली गेंद और इस बार इस गेंद को सीधा बल्ला से खेलने की कोशिश से यहाँ पे सफल होता हुआ। पहली गेंदों पे 4 रन, जिसका जवाब पहले ओवर में पहले गेंदों पे 4 मिला था। ठीक है, ठोक सम्मान्य आदरणीय श्री केतन कोहली सर, उद्योगपति, जिनका सम्मान इस समय होता हुआ हमारे इस अतिथि कक्ष पर। सम्मान्य आदरणीय श्री केतन कोहली सर हमारे अतिथि कक्ष में आए, आपका स्वागत है इस टूर्नामेंट के माध्यम से। परंतु इस समय फिर से एक बार गेंद गए बाहर। बिल्कुल ही देखा जाए तो 2 गेंदों में 10 आते हुए यहाँ पे बहुत ही जोरदार शुरुआत बल्लेबाज के द्वारा। संदेश, क्या बात है, जीत का लक्ष्य यहाँ पे जो दी गई उसका लक्ष्य को पार करने का यहाँ पर कोशिश जारी होता हुआ। महेश इंटरप्राइजेस आयोजित रजनी क्रिकेट, जिसका जिक्र करते हुए 8वां पर्व इस समय 8वां सीजन शुरुआत हुई थी बेलपाड़ा के मैदान से और इस समय आता हुआ यह सीजन बिल्कुल ही बेहतरीन और बेहतर करते हुए रजनी क्रिकेट का। अगली गेंद चलिए ओवर की तीसरी गेंद और फिर से एक बार भी हिट करने की कोशिश, परंतु यहां पर गेंद नीचे रही। अच्छे यहां पर सुंदर सा नजराना तैयार करते हुए क्षेत्ररक्षक मिड ऑन के क्षेत्र में गेंद को फील्ड की गई बगैर किसी रन के। 3 गेंदों के बाद अभी तक 10 रन। अगली गेंद एक बार फिर से, ये गेंद इस बार वापस स्टंप के बाहर था, आगे आकर गेंद को दिशा दिया, गेंद गई गली के क्षेत्र में, गेंद को फील्ड किया जा रहा है बैकवर्ड पॉइंट की दिशा से। गेंदों को फील्ड किया जाता तब तक 1 रन लेने का मौका था और इस 1 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होता हुआ स्कोर पहुंचा अब 11 पर और बिल्कुल ही 11 रन बगैर किसी नुकसान के। जीतने का लक्ष्य 51 रनों का, 40 रन की अभी भी जरूरत। बचे हुए 4 ओवर और कुछ गेंदों में निर्धारित 5 ओवर में 6 खिलाड़ी के नुकसान पर 50 रन बनाए थे तुर्भे की टीम और 51 रनों का लक्ष्य दिया है इस समय बावन डोगरी के लिए। पहली बार बल्लेबाजी करने के लिए आए हैं 3 गेंदों के बाद अगर देखा जाए तो आर्यन 4 गेंदों के बाद। बिल्कुल ही साई प्रीत इस समय लाइव के लिए महेश इंटरप्राइजेस के द्वारा इस टूर्नामेंट का आयोजन रजनी क्रिकेट का। अगली गेंद
इस बार अच्छी गेंद बिल्कुल ही अंदर की तरफ आती हुई टप्पा खाते ही हल्के हाथों से गेंदों को धकेल दिया था मिडॉन के दिशा में। गेंदों को फील्ड की जाए तब तक 1 रन लेने का मौका था। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा आप जाकर 12 पर। 12 बगैर किसी नुकसान के जीतने का जो लक्ष्य है वो 51 रनों का। सम्माननीय आदरणीय श्री महेंद्र बाबू महात्रे साहब, उनके द्वारा 1000 रुपए का सुंदर सा यहां पर सहयोग राशि प्रदान की गई इस टूर्नामेंट के लिए। हार्दिक 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 स्वागत और धन्यवाद सर। अगली गेंद इस बार प्लॉट के ऊपर थी परंतु आगे आकर गेंद को खेला। 2 खिलाड़ियों के बीच से गेंद निकलती हुई बिल्कुल ही तेज गति से जाता हुआ 4 4 4 चौका। चला आपण सन्मानाकडे जाऊया, ज्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत ते सन्माननीय आमचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय पंकजजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया। ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आणि सातत्यानं क्रिकेटला प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व, तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व पंकज पाटील साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक महेश एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो। त्यांच्या समेत आपण पाहू शकाल नावाखाडीचे आमचे एक दमदार व्यक्तिमत्व हनुमंतजी मोकल साहेब यांना देखील आपण पाहताय। प्रिन्स एंटरप्राइजेस त्यांच्या समेत आपण पाहताय सुदेश शेठ पाटील युवा उद्योजक, आणि या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा सन्मान पंकजजी पाटील साहेबांचा केला जातो। धन्यवाद साहेब, आपण उपस्थित राहिलात आणि आपल्या येण्याने हे व्यासपीठ अगदी प्रफुल्लित होऊन निघालं, त्याबद्दल आम्ही आपलं विशेष आभार मानतो। धन्यवाद संयम जी। बिल्कुल ही पंकज पाटिल की जितनी तारीफ कीजिए उतना ही कम होगा, क्योंकि लगातार सतत राजनीतिक क्षेत्र में हो या क्रिकेट क्षेत्र में हो या पारिवारिक क्षेत्र में हो, सभी क्षेत्रों में बेहतर काम और बेहतर इंसान भी, व्यक्ति महत्व भी पंकज पाटिल। परंतु इस समय चलते हैं फिर से एक बार मैदान पर, जहां 1 ओवर समाप्त हुए 16 रन वाले दूसरे गेंद। बिल्कुल अगर देखा जाए तो इस ओवर की पहली गेंद थी, दूसरे ओवर की अच्छी क्षेत्ररक्षण वहां पर क्षेत्ररक्षकों के द्वारा कोई भी रन नहीं आई इस गेंदों के ऊपर। मगाशी आपण पंकज शेठ पाटील यांचा सन्मान केला, जे आमचे महेश शेठ पाटील साहेबांचे लाडके बंधुराज देखील आहेत, आणि पंकजजी पाटील साहेब आपला आम्ही विशेष या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो। आमचे A1 जोडी असंच म्हणूया, महेश शेठ पाटील पंकज शेठ पाटील। चला मॅच कडे जाऊया। हवा में गेंद, जोरदार अपील यहां पर ऑफ बैट का। अंपायर दोनों ही अपने आप देखते हुए, देखना होगा आखिर गेंदे हवा में उड़ी जरूर थी परंतु लगी कहां, और यहां पे अंपायरों के द्वारा किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था। और बिल्कुल यहां पर बचते हुए बल्लेबाज, कंधे के ऊपर लगी है गेंदे, बिल्कुल ही कोई जरूरत नहीं था। इस बार ये गेंद, इस बार 360 डिग्री सूर्य कुमार हार्दिक पांड्या ड्राइव करते हुए एबीडी सत्कार। बिल्कुल ही अगर देखा जाए तो स्कोर इस समय 22 पर पहुंचता हुआ इस चौके के साथ, सॉरी छक्के के साथ। और बिल्कुल ही देखा जाए तो अच्छी शुरुआत यहां पर मिली है दोनों ही सलामी जोड़ियों के द्वारा, आर्यन और संदेश के द्वारा। बावन डोगरी एक बेहतर टीम, किसी भी टूर्नामेंटों में फाइनल तक जाने वाले टीम के रूप में देखे जाते हैं, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। इस 2025-26 के सीजन बेहतर जा रही है बावन डोगरी का। आगे आकर गेंद को खेला, 2 खिलाड़ियां बिल्कुल ही देखते हुए गेंद गई चौका। क्या बात है, जैसे ही गेंदे ओवर पिच आई 4 रन था। इस बार स्विच आउट करते हुए गेंद को निकाला है, डीप स्क्वायर लेग जाएगा बाहर के बल्लेबाज के लिए, कोई मौका नहीं, आएगा 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 चौका। जैसे ही देखा गेंद थोड़ा सा पीछे है, बैकफुट पर गए, अपने आप को रोका, स्विच आउट किया, गेंदों को भेजा 4 रनों के लिए। बहुत ही आक्रामक बल्लेबाजी यहां पर दोनों ही बल्लेबाजों के द्वारा। फिर से एक बार
देखना होगा, इस बार गेंदे हाथ में लपके गए हैं। लाजवाब यहाँ पर चक्ररक्षण तुर्बे के खिलाड़ी के द्वारा, बिल्कुल यहाँ पर फंसाने की कोशिश, फंसता हुआ। रुको डीजे, अभी बहुत कुछ बाकी है। चला आपण सन्मानाकडे जाऊया, ज्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केला करणार आहोत ते आमचे सन्माननीय सुदेशजी पाटील साहेब. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आयोजकांची भूमिका देखील ते आपण साकारतायत. हेवन जोडी आणि खऱ्या अर्थानं महेश शेठ पाटील आणि आमचे हनुमंतजी मोकल साहेब यांच्या अगदी ऋणानुबंधाचे संबंध ज्यांच्या समेत अनेक वर्षानुवर्ष जोडले गेलेत ते सन्माननीय सुदेश शेठ पाटील साहेब यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. त्यांच्यासाठी अगदी वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आम्ही साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. क्या बात आहे. सुदेशजी पाटील साहेब यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये करत असताना आमची A1 जोडी सन्माननीय महेश शेठ पाटील आणि हनुमंतजी मोकल साहेब. या सन्मानानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे जाऊया, ज्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी महेश पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रिन्स इंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सन्माननीय हनुमानजी मोकल साहेब, नावाखाडीचे आमचे दमदार मान्यवर, त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. महेश इंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. संयम जी, जय और बीरू की जोड़ी कह सकते हैं आप. जय और बीरू, इस समय बीरू और सामने जय. बिल्कुल. Yes. प्रिन्स इंटरप्राइजेस हे देखील आपण सातत्यानं नाव पाहिलंय आणि तेव्हा उल्लेख केलाय तो अर्थातच महेश पाटील यांचा. आणि आज हनुमंत मोकल यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद मान्यवरांचा आभार मानूया आणि जाऊया बॅक टू क्रिकेट. धन्यवाद संयम. बिल्कुल ही देखा जाए तो अच्छी शुरुआत. 2 ओवर के बाद 30 बने थे, 2.1 के बाद भी 30, यानी कि पिछला गेंद डॉट था. अगली गेंद और इस बार बैकफुट पर नहीं, बिल्कुल फ्रंट फुट पे आके गेंद को निकाला था, जहां पे जगह बनाने की कोशिश थी. 1 रन आते हुए इस गेंदों के ऊपर भी मिड ऑन थोड़ा सा डीप रखी गई है और बिल्कुल ही वहां पे तैनात थे खिलाड़ी. बाएं हाथ के बल्लेबाज के द्वारा 1 रन आता हुआ स्कोर बना 31, जबकि तीसरा ओवर इस समय प्रगति पर. 16 गेंदे शेष और 20 रनों की अभी भी आवश्यकता. हमारे साथी स्कोरर बिल्कुल एक लाजवाब स्कोरर अगर देखा जाए तो कंचन पालकर एक बेहतर, परंतु उसके बाद हमारे उड़नते एक लाजवाब स्कोरर मंथन बिल्कुल ही बेंखल से बिलोंग करते हैं. स्कोर कार्ड के ऊपर आपको हर एक चीजें दिखाई देगी. इस समय ये गेंद और फ्लैट ड्राइव करने की कोशिश, ऊंची गई है गेंदे, दूर भी जाके गिरेगी. मौका है यहां पर छगे का, लगेगा षटकार. जैसे ही देखा कि गेंद थोड़ा सा ऑफ स्टंप्स के बाहर है, घूमकर पुल किया था. अगली गेंद इस बार सोई चोट पहले से तैयार थे खेलने के लिए, परंतु वहां पर तैनात है खिलाड़ी. 1 रन लेने की कोशिश थी, डायरेक्ट हिट हुई है. आवाज आई है यहाँ पर हंस दैट का. अंपायर लेग बिल्कुल ही यहाँ पर तीसरे अंपायर की तरफ जाते हुए. देखना होगा ये रन आउट है या नहीं है, परंतु एक अच्छा प्रयास यहाँ पर क्षेत्र रक्षकों के द्वारा. कहते हैं मरता क्या नहीं करता, परंतु करता तो क्या करता, क्योंकि यहाँ पे सब कुछ है. जर्दा विकेट आएगा यहाँ पर, आउट होकर मैदान से बाहर. सिर्फ आधा इंच पीछे रह गए थे बल्लेबाज. और आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय प्रकाशजी यांचा आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करूया. धन्यवाद. आपण देखील उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले विशेष आभार मानतो. आणि या सन्मानानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे जाऊ. नितीनजी कडू साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळते. नितीनजी कडू यावं आपण, आपणास आम्ही विनंती करत आहोत. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय नितीनजी कडू यांना आपण सन्मानित करणार आहोत. चला लवकर करायचा, कारण मॅच आज थोडे विलंब सुरुवात व्हाल.
जीतने का जो लक्ष्य है वह 51 रनों का 37 रन अब तक बन चुके हैं, यानी कि अभी भी 14 रनों की आवश्यकता है मंथन, 14 रनों की जरूरत, बिल्कुल ही 37 रन बने हैं। और इस बार रुचि खेलने की कोशिश, मिड विकेट पे खिलाड़ी तैनात, आएगा एक और विकेट, इस समय थोड़ा सा मझधार में फंसता हुआ बावन डुगरी। अब बात है इस समय थोड़ा सा रुख बदलते हुए, और बिल्कुल ही देखा जाए तो लाल बादशाह में अमिताभ बच्चन जी कहा था हवाएं भी हमारी रुख बदल देती इशारों पर, तो बिल्कुल यहाँ पे इशारे बदलते हुए यहाँ पे हमारे अतिथिगण का आगमन प्रस्थान चलता हुआ, और परंतु इस समय मुआयना करते हुए महेश जी पाटिल अपने इस टूर्नामेंटों का। इस बीच ये गेंद हल्के हाथों से धकेल दिया है, गेंदे जा रही है इस समय, फील्डर वहां पर तैनात है, मिडॉन के तरफ से दौड़ के आए, गेंदों को फील्ड किया, थ्रो किया, जब तक थ्रो करते तब तक रन लेने का मौका था। यहाँ थोड़ा सा यहाँ पर फंसता हुआ, 3 विकेट अभी तक मैदान से बाहर, 38 रन बने हैं 3 ओवर के समाप्ति के बाद, बचे हुए 12 गेंदे और 13 रनों की जरूरत अभी भी। बाबर डोगरी को इस मौका लेना होगा अगर आपको आगे आने हैं तो इस बड़े टूर्नामेंटों में। एक बेहतरीन रजनी क्रिकेट का आयोजन, लाजवाब आयोजन महेश इंटरप्राइजेस के द्वारा, केंद्रीय मंत्री चषक के रूप में अगर देखा जाए तो इस समय 8वां सीजन चलता हुआ, 12 गेंदे 13 की जरूरत अभी भी। सन्मान्य आदरणीय श्री सचिन दामोदर म्हात्रे साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, आपला उपस्थिती सर्वमान्य आहे साहेब। सन्मान्य आदरणीय म्हात्रे साहेब या, सचिन दामोदर म्हात्रे साहेब आपल्याला विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। 12 चेंडू आणि 13 धावांचा गरज, 12 गेंदे 13 रनों की अभी भी जरूरत वामन डोगरी को, परंतु वामन डोगरी एक ऐसी टीम जहां उनके 9वें 10वें 11वें खिलाड़ी भी छगे लगाते हैं, ये बहुत बड़ी बात होती है। उनकी 12वां खिलाड़ी हमें बता रहे हैं, तो बिल्कुल ही पहली गेंद चौथे ओवर की हल्के हाथों से खेलने की कोशिश की गई थी, गेंदे थोड़ा सा कटर आया था, परिवर्तन के तौर पर गेंदे डाली गई गेंदबाज के द्वारा, अच्छी गेंदबाजी इस समय, ये गेंदे बिल्कुल ही बेहतर, मिडिल स्टंप पर टप्पा खाते ही थोड़ा सा कटर होता हुआ, बल्लेबाज को चकमा देता हुआ, थोड़ा सा परेशान करते हुए विकेट कीपर के हाथों में। और बिल्कुल ही समय बचे हुए 11 गेंदे 13 की जरूरत, यहां से एक चौके या एक छक्के लगनी जरूरी होगी, परंतु अभी भी इसके बाद एक ओवर की खेल शेष रहेंगे, 5वें ओवर रहेंगे, परंतु इस ओवर में चाहेंगे निपटा लिया जाए। इस बार फिर से परेशान करते हुए बाएं हाथ के इस बल्लेबाज को, और बिल्कुल अब बचे हुए 10-13, ये 13 नंबर बहुत ही खतरनाक होती है, 3-13 काम बिगाड़ ये होते हैं, क्योंकि ये काम बिगाड़ते भी है और इस समय बिगड़ते हुए थोड़ा सा, 3 गेंदों में अगर 13 हो जाए तो और मुश्किल हो जाएगी, परंतु अभी भी बचे हुए 10 गेंदे 13 की जरूरत, साथ ही बल्लेबाज समझाते हुए बाएं हाथ के इस बल्लेबाज को, स्ट्राइक पर शुभम बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, ये गेंद इस बार सीधा गेंद था, पूरा सा पूरा मौका मिला आगे आकर खेलने का, 1 रन जरूर आएगा यहाँ शुभम के बल्ले से, तीसरी गेंदों पर आई है 1 रन, अच्छी गेंदबाजी इस गेंदबाज के द्वारा, अच्छी गेंदबाजी करते हुए इस समय इस ओवर में 1 रन खर्च किए तीसरी गेंदों के ऊपर। नमित पाटिल गेंदबाज हैं तुर्भे की तरफ से, इस समय जीतने का जो लक्ष्य है वो 51 रनों का 39 पर जाकर स्कोर पहुंचाया है, अभी भी 12 रनों की आवश्यकता, 9 गेंदों में 9 गेंदे 12 की जरूरत। मंथन बता रहे हैं कि अगर ये 3 गेंदे डॉट आती है तो फिर मुश्किल हो सकती है अंतिम 6 गेंदों में। चित्रगुप्त के नाम से हम जानते हैं, गुण लेखक यानी कि लेखा जोखा। ओ इस बार हवा में इसके एक और विकेट आएगा, आया आया आया, बहुत नाइंसाफी है रे कालिया, हाँ डीजे ठोक किधर से
डीजे दर्शन, क्या बात है, डीजे दर्शन सोएंगे नहीं, सभी को यहाँ पे जगाएंगे, परंतु जागने की कोशिश करते हुए इस समय बावन डोगरी की टीम, क्योंकि उनके जो बल्लेबाज ऊपरी क्रम के वो 4 खिलाड़ी मैदान से बाहर जा चुके हैं। अभी अभी शुभम आउट होकर मैदान से बाहर आए हैं, सॉरी तकदीर आउट होकर मैदान से बाहर आए हैं, तो अब उनके स्थान लेने के लिए नए बल्लेबाज क्रिस और शुभम की जोड़ी है मैदान पर। बचे हुए 9 गेंदे, 8 गेंदे, क्या बात है, 8 गेंदों में आपको जीतने का जो लक्ष्य मिला है उसको पार करने के लिए अभी भी रन बनाने होंगे 12। इस बार यॉर्कर लाइन की कोशिश, ब्लॉक होल से डालने का, फंसाने की कोशिश, ये बिल्कुल ही वापसी करने वाली ओवर, तारीफ करनी होगी इस गेंदबाज की। इस ओवर में उन्होंने 5 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किया है, बिल्कुल ही एक अच्छा सा वापसी करवाने वाला ओवर कहा जा सकता है। नमित पाटिल इस समय अगर वामन डोगरी को बांधने की कोशिश की है तो यही एक गेंदबाज है जिन्होंने थोड़ा सा रोक कर रखा, विकेट भी लिया है उन्होंने, तो बिल्कुल ही बचे हुए अब 7 गेंदे, 7 गेंदों में 12 की जरूरत, यहां से एक चौके छक्के लगाने बहुत ही जरूरत। इस बार फिर से कंधे के आसपास से गेंद निकलती हुई कमर के ऊपर से, ओवर की समाप्ति, जोरदार ताली इस बार गेंदबाज के लिए, अगर किसी को भी अच्छा लगा हो गेंदबाजी, क्योंकि इस सिचुएशन में जहां जीतने का लक्ष्य था 12 गेंदों में 13, वहां पर अगर देखा जाए तो अब 6 गेंदों में 9 पे आते हुए, सॉरी 12 पे आते हुए बिल्कुल ही रुकने का काम वो करते हैं, हौसले वो रखते हैं जो अफजात होते हैं, हौसले उनके पास होते हैं जो बहकते हुए सितारों की तरह, धड़कते हुए धड़कनों की तरह और महकते हुए खुशबू की तरह। बिल्कुल यहां पर अपने खुशबू बिछाते हुए ये गेंदबाज अपनी गेंदबाजी से वापसी करवाते हुए, 6 गेंदे बचे हैं, 6 गेंदों में 12 रन बनाने होंगे। कहां थे, कहां आ गए संयम जी, बिल्कुल ही वापसी नहीं कहूंगा, मैं कहूंगा कि टर्निंग पॉइंट हो सकता है। अगर यहां पर बाबा डोगरी टीम को अगर मुश्किल होती है इस 12 रन निकालने में, तो तारीफ करनी होगी इस गेंदबाज का, नमित पाटिल का, जिन्होंने 1 रन खर्च किया सिर्फ और एक सफलता अर्जित किया। बाएं हाथ के बल्लेबाज इस समय तैनात होते हुए शुभम, उनके लिए गेंदबाज चले, ओ क्या बात है, क्या बात है, इस समय बहुत ही बेहतरीन गुड लेंथ पर टप्पा खाते ही उछलती हुई गति के साथ गेंद गई विकेट कीपर के दस्ताने में। इसे कहते हैं क्रिकेट, इसे कहते हैं ऊंट कब किधर करवट बदलेगा। जब ऊंट पहाड़ के नीचे आते तब उसे लगता है कि मेरे से भी ऊंचे कोई है, और पहाड़ तो ऐसे भी ऊंचे होती है। ये हवा में खेलने की कोशिश, नीचे गई गेंदे, कारपेट के सारे 1 रन लिया, मिस किया है यहां, ओ ये क्या हो, हाथ चौकार। बिल्कुल ये चौका थोड़ा सा टॉनिक का काम किया है, मरते के हुए अगर देखा जाए तो बिल्कुल ही मुसीबतें आने से पहले थोड़ा सा इशारा करती है, और यहां पर ये 4 रन आई है, बचे हुए 4 गेंदे, 8 की जरूरत। शुभम अभी भी तैनात होना पड़ेगा, जूतों में बाटा और लोहे में टाटा, और यहां पर गेंदबाज वो बल्ले के ऊपर सीने लगी है, थॉर्नमैन के क्षेत्र में थोड़ी सी मिसफील्ड, 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ दौड़ दौड़, मिल्खा दौड़, गेंद तो बचाए, 2 रन पूरा करने की कोशिश हो रही है। ओहो हो, नसीब कहां जाएगा। ये कहते हैं ना कि जब मुसीबतें आती है तो चारों तरफ से आती है, जहां रन होना चाहिए था वहां रन नहीं ले पाए। चौके देख रहे हैं, देखिए बल्लेबाज रन बनाने की कोशिश करते, गेंदों की तरफ देखते नहीं, और यहां पर कोशिशें की परंतु तीसरा रनों के लिए दौड़ लगाए थे, परंतु 2 रन आएंगे जरूर इस गेंदों के ऊपर। आउट होने वाले खिलाड़ी क्रिस, डीजे डांस, ठोक ठक ठक ठका ठक। आदित्य आते हुए 3 गेंदों में 6 रनों की जरूरत। ये मुकाबले बहुत ही कांटेदार की तरफ। चौथा ओवर जो फेंका गया था ना संयम, वो बहुत ही बड़ा काम किया था, क्योंकि आपने सिर्फ 1 रन खर्च किया था, 12 गेंदों में 13 चाहिए था, और अंतिम में 6 गेंदों में 12 हुआ, यानी कि वहीं से थोड़ा सा मुश्किलें लाई। एक खराब वहां पर फील्डिंग हुआ जिसके कारण चौका आया, पीछे थोड़ा सा खराब क्षेत्र हुआ, 2 रन आया, और फिर से 2 रन आया।
इस बार बल्ले से लगी है, जरूर देखना होगा। आउट का इशारा, बिल्कुल ही इस समय एक और विकेट का पतन, धीरे धीरे पतन की तरफ बढ़ता हुआ ये जतन। ठोकर गेंदबाजी होता हुआ इस डेथ ओवर में अगर देखा जाए तो एक चौका जरूर आया था, उसके बाद एक डबल्स आए थे, और उसके बाद अगर देखा जाए तो विकेटों का पतन हुआ है लगातार 2 गेंदों पर। अच्छी गेंदबाजी हेमंत के द्वारा। हेमंत ने पहले ओवर में 8 रन खर्च किए थे, एक सफलताएं अर्जित किया था। अच्छी गेंदबाजी, इस ओवर में 2 सफलताएं अर्जित करते हुए कुल 3 सफलताएं, सॉरी एक रनआउट था, तो बिल्कुल ही देखा जाए तो उनको ओवर में विकेट गिरा था, परंतु 2 सफलताएं उनके आए हैं। अच्छी गेंदबाजी हेमंत के द्वारा, गति भी है, लेंथ भी अच्छा है और उछाल भी रखते हैं गेंदबाजी में। 2 गेंदे 6 की जरूरत। वाइड, यस, 1 रन और बनते हुए इस समय। तो चलिए जैसे जैसे वक्त बिछलता जाएगा, समय निकलता जाएगा, मुकाबला भी यहां पे समाप्त होगा, परंतु दिशा रहेगी किसी एक टीम के तरफ। बचे हुए अभी भी 2 गेंदे 5 की जरूरत। कंपलसरी चेसिंग है, 5 आपको बनाने ही होंगे, यानी कि 2 गेंदों में 5 चाहिए ही। ओ, फिर से एक बार अच्छी गेंद, बिल्कुल ही स्टंप्स के ऊपर से उछलती हुई। अब आपको 1 छक्के लगाने होंगे भाई, नहीं तो बामन डोगरी पहले मैच में पिछड़ी होता हुआ। सम्माननीय आदरणीय श्री कार्तिक घरत जी बता रहे हैं कि अगर लास्ट गेंदों में छक्का लगाएगा ये बल्लेबाज तो 500 रुपए का पुरस्कार आने वाला है कार्तिक घरत जी के द्वारा। बिल्कुल ही अंतिम गेंदे 5 की जरूरत। बामन डोगरी या तुड़बे या बामन डोगरी, चले गेंदबाज हेमंत। थोड़ी सी क्षेत्ररक्षण में परिवर्तन करते हुए, थोड़ा सा प्रेशर है इस समय दोनों के तरफ, बल्लेबाज को भी और गेंदबाज को भी, दोनों कप्तान को भी। एक बहुत ही संघर्षमयी मुकाबला, स्तब्ध है यहां पर दोनों ही खेमा। ज्यादा समय ना बर्बाद किया जाए, 5 रन अभी भी बनाने होंगे 1 गेंदों में। कंपलसरी चेसिंग, यानी कि छक्का तो मारना ही होगा, या गेंदबाज गलती करते हैं तो फिर कुछ भी हो सकता है। चले हेमंत, अंतिम गेंदे 5 की जरूरत, और ये 9 गेंद आई है। इसी के साथ गेंद गई 4 रनों के लिए, नसीब साथ दिया, मिला यहां पे 4 रन, आया टोटल 5 रन, जीत मिली यहां पर बामन डोगरी। कॉन्ग्रेचुलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन, रहेगा शुभेच्छा बिल्कुल ही तुड़वा के लिए। इसे कहते हैं ओरिजिनल क्रिकेट। 1 गेंद शेष रहा और फिर भी जीता, क्या बात है, इसे कहते हैं नसीब। ठोक एक बार, धन धनाधन। डीजे इस टूर्नामेंट का पहला मुकाबला समाप्त होता हुआ बामन डोगरी और तुड़बे के बीच। तुड़वा ने निर्धारित 5 ओवर में 6 विकेट के नुकसान पर 50 रन बनाए।